महाराष्ट्राचे लाडके दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीमध्ये तिसऱ्या महिन्यात पोटनिवडणूक लागली आणि या पोटनिवडणुकीला सुनेत्रा पवार या उमेदवार म्हणून त्यांनी इथे आपलं नेतृत्व केलं आणि आज त्याचा रिझल्ट आहे। खरं तर ही निवडणूक पोटनिवडणूक जी आहे ती बिनविरोध व्हावी याच्यासाठी सर्वच पक्षातून प्रयत्न झाले, मात्र अपक्ष जे उभे राहिले होते त्यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना उभं राहावं लागलं आणि मग ही निवडणूक झाली। या निवडणुकीचे आज जे काही निकाल आहेत ते येणार आहेत, परंतु हा निकाल अगदी एकतर्फी लागणार असल्याचं देखील चित्र स्पष्ट समोर आहे। कारण की पहिल्या फेरीनंतर 8,800 मतांनी सुनेत्रा पवार या पुढे आहेत, मात्र बाकीचे जे अपक्ष उमेदवार आहेत त्यांचे मतं याच्यात गिनतीला पण नाहीये, इतके जास्त मतं सुनेत्रा पवारांना आहे। खरं तर त्या दिवशी ज्या दिवशी मतदान होतं त्या दिवशी 58.60% इतकं मतदान झालं होतं। मात्र आता विक्रमी मतांनी सुनेत्रा पवार या विजयी होतात का, अजितदादांचं रेकॉर्ड ब्रेक सुनेत्रा पवार करतात का, हे बघणं महत्त्वाचं राहील। खरं तर अजितदादांचं एक स्वप्न होतं की सुनेत्रा पवार या निवडणुकीला उभं राहाव्यात आणि जिंकून याव्यात, याच्यासाठी त्यांनी खासदारकीला आपले शर्तीचे प्रयत्न लावले होते आणि सुनेत्रा वहिनींना बारामतीतून खासदारकी मिळावी असं अजितदादांचं स्वप्न होतं। मात्र ते स्वप्न भंगलं आणि सुनेत्रा पवार या खासदारकीसाठी निवडून आल्या नाही, मात्र आमदारकीला पुन्हा एकदा सुनेत्रा पवार या पोटनिवडणुकीसाठी उभ्या राहिलेल्या आहेत आणि निश्चितच त्यांचा विजय हा निश्चित झालेला आहे। परंतु किती मतांनी त्यांचा विजय होतो आहे आणि किती मतांनी सुनेत्रा पवार पुढं राहणार आहेत हे बघणं महत्त्वाचं राहील। त्याचबरोबर या पोटनिवडणुकी लागूच नये असं देखील या सगळ्यांचं म्हणणं होतं, कारण दादांच्या जागेवर सुनेत्रा पवार यांना उमेदवारी मिळालेली आहे। अशी पोटनिवडणूक लागणं आणि ती जिंकणं याच्यात पवार कुटुंबांना थोडासा देखील आपण म्हणतो की रस नाही आहे, किंवा अजितदादांच्या बिनपश्चात जी ही निवडणूक होत आहे हा सगळ्याच भावनिक क्षण पवार कुटुंबियांसाठी आहे। आणि आता पवार कुटुंबियांचा एक महत्त्वाचं स्टेटमेंट म्हणजे अजितदादा पक्षाकडून आणि शरद पवार पक्षाकडून एक महत्त्वाचं स्टेटमेंट आलेलं आहे की याच्या पुढे पवार वर्सेस पवार अशी कुठलीही निवडणूक होणार नाही। त्याच्यामुळे साहजिकच येणाऱ्या काळात दोन्ही राष्ट्रवादी यांचं विलिनीकरण होणार का याच्यावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे। परंतु ज्या प्रकारे हा पवित्रा घेतला आहे त्याच्यामुळे खरंच पवार कुटुंबियांसाठी हा एक भावनिक क्षण म्हणावा लागेल। आज सुनेत्रा पवार या पुरंदरला आहेत, पुण्यातून त्या रवाना झालेल्या आहेत, मात्र त्या इथं बारामतीत उपस्थित राहणार नाही आहे। जर हा निकाल लागणारच आहे म्हणा की सुनेत्रा पवार ह्या बहुमताने विजयी होतील, परंतु ते सर्टिफिकेट घेण्यासाठी देखील जय पवार हे उपस्थित राहणार आहे। काही वेळापूर्वी जय पवार हे महाराष्ट्र राज्य वखार मंडळाच्या बारामतीच्या या केंद्रात गेलेले आहेत। सध्या मतमोजणी ही चालू आहे, पहिली फेरी ही पूर्ण पार पडलेली आहे आणि दुसऱ्या फेरीचं काउंटिंग हे सुरू आहे। तुम्ही माझ्या मागे बघू शकत असाल तर हे सगळं ही महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ हे गोडाऊन आहे आणि इथे ही मतदान मोजणी चालू आहे आणि काही वेळातच आता हा विजय जो काय आहे आणि किती मतांनी सुनेत्रा पवार विजयी होऊन आलेले आहेत ते आपल्याला चित्र स्पष्ट होईल। त्याच्यामुळे एकूणच बारामतीचा हा निकाल आणि त्याचबरोबर आज संपूर्ण देशामध्ये पश्चिम बंगालचा जो निकाल आहे तो पण समोर येणार आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्रात हा निकाल असला तरी पूर्ण देशामध्ये पश्चिम बंगालचा काय निकाल येतो त्याकडेही सगळ्यांचं लक्ष लागणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रोहित वनकटेसह प्रतीक्षा पारखी, LS मराठी, पुणे।